वळत पुढच्या बातमीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाचं शाही थाटात लग्न झाल्यानंतर आता राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलाचा भव्य दिव्य लग्न सोहळा आज पार पडतोय। देशमुखांचा मुलगा रोहन आणि भाजपचे खासदार संजय काकडे यांची मुलगी कोमल यांचा विवाह पुण्यातील म्हालुंगे बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज होतोय। या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक दिग्गज नेते हजर राहणार आहेत। तेव्हा पुण्यातल्या काकडे आणि देशमुखांच्या मुलाच्या लग्नातला हा शाही थाट आपण पाहतोय। थोड्याच वेळापूर्वी हा लग्न सोहळा पार पडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासह राज्यातले अनेक नेते मंडळी, केंद्रातली काही नेते मंडळी या शाही लग्न सोहळ्याला उपस्थित होती। खरं तर लग्न हे ठरलं तेव्हापासून हा मुद्दा लग्नाचा गाजतो आहे। कोट्यवधींची जी उधळणूक आहे ती या लग्न सोहळ्यात केली गेलेली आहे। दरम्यान या शाही विवाहाच्या बातम्या झळकू लागल्यानंतर खासदार संजय काकडे यांनी सारवासारव करण्याचे प्रयत्न सुरू केलेत। लग्नात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्यामुळे काकडेंवरती टीकेची झोड उठली। यावरती सारवासारव करण्यासाठी काकडेंनी आता स्पष्टीकरण दिलंय। काकडेंनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार राज्यातील गरजू मुलांना ते तब्बल 1 कोटींची मदत करणार आहेत। यात 100 विद्यार्थी निवडले जातील आणि त्यांना प्रत्येकी 1 लाखांपर्यंतची मदत मिळू शकणार आहे। दरम्यान न्यू कोपरे गावातील लोकांचं पुनर्वसन झालेलं नसताना देखील काकडे मुलीच्या लग्नात लाखोंची उधळपट्टी करण्यावरून त्यांच्यावरती टीका होऊ लागली। विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून एक प्रकारे काकडेंनी पांघरून घालण्याचाच प्रयत्न केलाय। या लग्न सोहळ्यातली दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, प्रकाश जावडेकर आहेत, सोबतच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील या लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत। आणि या शाही लग्न सोहळ्यावरती जी टीका होतीये त्याच्यावरती सुभाष देशमुख नेमकं काय म्हणालेले आहेत जाणून घेऊयात। घोषणा केलेली आहे, काय नेमकी ही घोषणा आहे, काय स्वरूपाची मदत आपण जाहीर केलेली आहे दोन्ही कुटुंबांना? राज्यामध्ये तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आहे। अनेक गरीब विद्यार्थी आहेत। गरीब विद्यार्थी हे राष्ट्राची संपत्ती आहे आणि अनेक हुशार विद्यार्थी, बुद्धिवंत विद्यार्थी पैशामुळे शिक्षणापासून वंचित राहतात। राज्य सरकार वेगवेगळ्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना देत असतं, पण राज्य सरकार व्यतिरिक्त सुद्धा अनेक विद्यार्थी असे असतात की ते कुठल्याच योजनेमध्ये बसू शकत नाहीत आणि अशा मुलांचं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून काकडे देशमुख परिवारानं 1 कोटी रुपयाचं डिपॉझिट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरचं जे व्याज येणार आहे त्या व्याजातून विद्यार्थ्याचं शिक्षण, हे जे गरीब विद्यार्थी आहेत राज्यामधले, त्या गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्याचा हेतू या निमित्तानं रोहन आणि कोमलच्या विवाहप्रित्यर्थ हा आयोजन केलेलं आहे। राज्यातील गरीब विद्यार्थ्यांना माझं नम्र आव्हान आहे। लोकमंगळ प्रतिष्ठानसुद्धा यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना पालकत्व घेतलेलंच होतं, परंतु या दोन्ही परिवाराच्या वतीनं आणि रोहन देशमुख आणि कोमलच्या लग्नाच्या निमित्तानं हे आयोजन केलेलं आहे आणि मी काकडे परिवारांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो। या अशा चांगल्या उपक्रमाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे। आपण एक दुष्काळग्रस्त विद्यार्थी असतील तर सगळे गरीब? सर्व गरीब विद्यार्थी जे शासकीय योजनेत बसत नाही, परंतु शासकीय योजनेचा लाभ न मिळत नसल्यामुळं ते पुढील शिक्षणापासून वंचित राहतात। त्या वंचित मुलांना ह्याची मदत व्हायला पाहिजे। तो विद्यार्थी शिकला पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे। तो परिवाराचा जसा घटक आहे तसा या देशाचा सुद्धा तो घटक आहे। सर, अमाऊंट किती आणि कुणी दिली? तुमच्यातर्फे का? दोघांच्याही तर्फे दिले मिळून आहे 50-50। तेव्हा राज्यातली एकंदर स्थिती बघता नेते मंडळींना अशा पद्धतीनं शाही विवाह सोहळा करण्याची काय गरज आहे? साध्या सुध्या पद्धतीनं लग्न होऊ शकत नाही का? अशा पद्धतीनं टीका सुरू झाल्यानंतर आता काकडे आणि देशमुख यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदत करायचं ठरवलंय।